आज मनसरमध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये इथे असणारे खासदार असतील, देवदत्तभाऊ निकम असतील यांच्या पाठिंब्याने व इथे असणारे सर्व शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी आज कांद्याचं आंदोलन आपण घेत आहोत। पुढच्या अर्ध्या तासामध्ये ते आंदोलन त्या ठिकाणी सुरू होईल। खरं तर हे आंदोलन नाशिकला घेणं ठरलं होतं, पण पुण्यामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात घेतला जातो आणि खास करून खेड, जुन्नर, आंबेगाव या परिसरामध्ये हा मोठ्या प्रमाणात घेतला जातो। त्यामुळे इथं असणाऱ्या शेतकऱ्यांची विनंती होती की आपण हे आंदोलन या ठिकाणी घ्यावं, जेणेकरून आमचा दाबलेला आवाज हा कुठंतरी झोपलेल्या नाही तर झोपलेलं सोंग घेणाऱ्या सरकारच्या कानावर त्या ठिकाणी जाईल। खरं तर 18 मेमध्ये आम्ही जेव्हा पहिलं आंदोलन हे लासलगावला घेतलं होतं, त्याच्या 2 दिवस आधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी कांद्याचा 12.5 रुपये रेट हा डिक्लेअर केला होता, पण तो कोणालाच तिथं मान्य नव्हता। मग आमची मागणी होती की 2023ला इलेक्शनच्या आधी, 2024ला इलेक्शन झालं, 2023ला देवेंद्र फडणवीस साहेबांनीच कांद्यासाठी 24 रुपये रेट हा डिक्लेअर केला होता। मग आमच्या सगळ्यांची मागणी होती इलेक्शनच्या आधी 24 आणि इलेक्शन झाल्यानंतर 12.5 म्हणजे अर्धा, हे आम्हाला चालणार नाही, तुम्ही 24 रुपये रेट द्या, नक्कीच त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या अडचणी असतील, जो काही खर्च असेल तो निघून जाईल। खरं तर आज जर आपण बघितलं, अवकाळी पाऊस आणि बऱ्याच काही कारणांमुळे उत्पादकता शेतकऱ्याची कांद्याची घटलेली आहे। त्यामुळे उत्पादन खर्च हा 18 ते 20च्या आसपास आहे। आम्ही 18 तारखेला जेव्हा पहिलं आंदोलन केलं होतं तेव्हा मार्केट कुठेतरी 6 ते 7 रुपयाच्या आसपास होतं। काही शेतकऱ्यांनी 1-2 रुपयाला सुद्धा कांदा विकलेला आपण सर्वांनी तिथं ऐकलेला आहे। मग आम्ही 26 तारखेला दुसरं आंदोलन नाशिकला जेव्हा तिथं घेतलं, नॅशनल हायवे जेव्हा आम्ही अडवला, तेव्हा सरकारली 1 दिवस आधी 12.5चा रेट हा 15 रुपये 80 वर ते घेऊन गेले। आमची मागणी आहे हा रेट 24 पर्यंत त्या ठिकाणी जावा। आमच्या इतर ज्या मागण्या होत्या 24 रुपये सोडून, की ज्या लोकांनी आत्तापर्यंत कांदा हा मार्केटमध्ये विकलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना 10 ते 15 रुपये अनुदान देण्यात यावं। त्याच्याचबरोबर जो काही 2 लाख टन कांदा नाफेडच्या अंतर्गत तुम्ही घेणार आहात, तो 8 ते 10 लाख टन करावं, ही आमची दुसरी मागणी होती। आणि नाफेड काय करतं की प्रायव्हेट काही लोकांना हाताशी धरून त्यांच्याकडनं कांदा ते घेत असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होतो। कारण का हे जे प्रायव्हेट लोक आहेत ते व्यापाऱ्यांकडनंच कांदा विकत घेतात आणि तोच कुठेतरी 5-6 रुपयाला घेतलेला कांदा हा नाफेडच्या रेटला विकतात। त्यामुळे आमची मागणी होती नाफेडली सुद्धा खरेदी करत असताना मार्केट कमिटीमध्येच शेतकऱ्यांचा माल तिथं घ्यावा, जेणेकरून स्पर्धा होईल, रेट वाढतील आणि आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी फायदा होईल। याच्यामधली ही मागणी केंद्र सरकारने तिथं मान्य केली, पण राज्य सरकारचं अर्ध कॅबिनेट हे दिल्लीला गेलं कधी, जेव्हा 26 तारखेला नाशिकचं आंदोलन हे खूप मोठं झालं, सामान्य शेतकरी हे रस्त्यावर आले, आंदोलन मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर कुठेतरी महाराष्ट्र सरकारमधल्या नेत्यांना कदाचित भीती वाटली असावी आणि त्या अनुषंगाने ते लगेचच दिल्लीला दुसऱ्या दिवशी गेले आणि आमची ही मागणी पहिली तिथं मान्य केली। दुसरं, राज्य सरकारकडनं आमच्या मागण्या ज्या केंद्र सरकारकडे मांडलेल्या आहेत ते 2 लाख टन नाफेडकडनं घेतला जाणारा कांदा हा 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी करण्यात यावा। राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ही मागणी आमची मांडली आहे, पण केंद्र सरकारने अजूनपर्यंत ती मान्य केली नाही। अनुदानाची मागणी अजूनपर्यंत मान्य त्या ठिकाणी झालेली नाही आणि जे काही केंद्र सरकारने ठरवलंय आंदोलनानंतर की हो आम्ही नाफेडला मार्केट कमिटीमध्ये माल घ्यायलासाठी सांगू 10 लाख टन, पण अजूनपर्यंत त्या पद्धतीची खरेदी दुर्दैवाने त्या ठिकाणी सुरू झालेली नाही। त्यामुळे आज 12 वाजता महाराष्ट्र सरकारचं कॅबिनेट आहे, ते सर्व मंत्री एकत्रित येतात, शेतकऱ्यांच्या बाबतीत अनेक निर्णय तिथे घेतले जातील, त्यातच आमच्या या कांदा उत्पादक शेतकऱ्याचा महत्त्वाचा मुद्दा हा तिथं घेण्यात यावा आणि आजच्या आज काहीतरी सकारात्मक निर्णय आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला तुम्ही त्यांच्या बाबतीतला निर्णय घेण्यात यावा अशी विनंती या सरकारला त्या ठिकाणी आम्ही करतो। तुम्ही अनेकदा नाफेडकडून खरेदी व्हावी, केवळ नाशिक जिल्ह्यातच कांदा उत्पादक शेतकरी नाही, राज्यभर आहे, प्रत्येक ठिकाणी नाफेडकडून खरेदी व्हावी अशी तुम्ही मागणी करताय। कृतीमध्ये काही दिसतंय का, जाणवतंय का? नाशिकमध्ये सुद्धा प्रत्यक्षात तशी खरेदी सुरू झाली आहे का? नाही, अजूनपर्यंत ती खरेदी तिथं सुरू नाही झाली। केंद्र सरकारने फक्त
आम्ही खरेदी करू असं मान्य केलेलं आहे. त्यामुळे मान्य करणं एक आणि लागू करणं दुसरं, त्यामुळे आत्तापर्यंत ते लागू नाही. आणि याच्यातच आमचं अजून एक मत आहे की हा 10 लाख टन कांदा, पहिलं 2 लाख होतं, आंदोलनानंतर आता 10 लाख घ्यायचं असं ते म्हणतायत, पण हा 10 लाख टन कांदा आहे, हा भारतात मात्र त्या ठिकाणी विकू नका. हा सर्व कांदा भारताच्या बाहेर जर तुम्ही घेऊन गेला तरच इथले रेट 3 महिन्यानंतर सुद्धा नीट राहतील, नाही तर हाच घेतलेला कांदा परत एकदा दिल्ली, मुंबई, कलकत्ताला स्वस्तात विकल्यानंतर उद्या वाढणारे रेट तिथं वाढणार नाहीत आणि त्यानंतर शेतकरी सुद्धा त्या ठिकाणी अडचण येतील. फक्त आंदोलनाचा आणि शेतकरी एकजुटीचा फायदा एवढाच झालाय, जो रेट 4-5 रुपयाच्या आसपास होता, आता कुठेतरी 13 ते 14 रुपयाच्या आसपास शेतकऱ्याला चांगल्या कांद्याचे भाव आता मिळायला लागलेले आहेत. आमचं मत एवढंच आहे, चांगला कांदा एक झाला, पण नाफेड घेताना फक्त चांगला कांदा घेतं, साधा कांदा तसाच बाजूला त्या ठिकाणी पडतो. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याच्या हातात 24 रुपयाली जर कांदा तिथं मिळाला, घेतला गेला, तरच त्याचं भलं होईल. आणि येणाऱ्या काळामध्ये पाऊस कमी आहे हे सरकारच तिथं सांगतंय, येणारं पीक शेतकऱ्याच्या हातामध्ये राहणार नाही. मग आहे त्या पिकाला चांगला भाव मिळाला तरच शेतकरी वर्षभर टिकू शकतो, नाही तर दुर्दैव असं बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्याला आत्महत्या तिथं केलेल्या आहेत. निकम नावाचा जो शेतकरी आहे नाशिकमधला, त्यांनी तर तिथं आत्महत्या केलीच. अशा अनेक आत्महत्या वाढू शकतील. त्यामुळे शेतकऱ्याला पाठिंबा सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर त्या ठिकाणी देण्यात यावा. नाफेडच्या खरेदीचा जो आदेश आहे तो पण फसवा आहे, जर खरेदी सुरू झाली नाही तर. आंदोलन केल्यानंतर केंद्रात मुख्यमंत्री साहेब असतील आणि अर्ध कॅबिनेट हे गेलं. आज चर्चा काय झाली हे माहीत नाही, कारण चर्चा बऱ्याच विषयावर झाली आणि आम्हाला असंही कळते की कांद्यावर झाली, साखरेवर झाली आणि काही राजकीय पण झाली. कोणाला किती वेळ दिला हे आम्हाला सांगता येणार नाही. कदाचित राजकीय चर्चेला जास्त दिला जाऊ शकतो, पण मग बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री साहेब बोलत असताना त्यांनी सांगितलं की ही जी शेतकऱ्याची मागणी होती, म्हणजे आमची मागणी होती की मार्केट कमिटीमध्येच नाफेडली खरेदी करावं, हे त्यांनी मान्य केलं केंद्र सरकारने. पण अजून अध्यादेश GR वगैरे त्याचा निर्णय तिथं दुर्दैवाने आलेला नाही. त्यामुळे जर पुढच्या 1-2 दिवसामध्ये हा निर्णय आलाच नाही तर आपल्याला हेच म्हणावं लागेल, फक्त शेतकऱ्याला काय मिळालं तर आश्वासन मिळालं, आश्वासनाच्या माध्यमातून तोंडाला पानं पुसली, एवढंच त्या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. वळसे पाटलांनी असं म्हटलंय, आंदोलनाच्या ऐवजी तुम्ही कुठे सांगा तिथे बैठक करून चर्चा करून यातनं मार्ग काढा असं सुद्धा म्हटलंय. मुंबई, पुणे कुठे म्हणा तुमच्या आंदोलनासोबत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहे, शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, फक्त तुम्ही ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी आम्ही चर्चेला तयार आहे. मला त्यांना एवढंच सांगायचं, तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही सत्ताधारी आहात, त्यामुळे आमच्यापेक्षा तुमचं जरासं सोपं आहे. आम्हाला असंही कळालं होतं की तुम्ही दिल्लीला बैठकीत होता. दिल्लीला जर बैठकीत होता मग 24 रुपयाच्या बाबतीत तुम्ही बोलला का? मग 24 रुपयाचा रेट हा लागू होणार आहे का? 10 लाख टन कांदा हा जो घेतला जाणार आहे तो कधीपासून घेतला जाणार आहे? तो अख्ख्या महाराष्ट्रात घेतला जाणार आहे का फक्त एकाच जिल्ह्यामध्ये घेतला जाणार आहे? त्याच्याचबरोबर मार्केट कमिटीमध्ये खरेदी आत्तापर्यंत का सुरू झालेली नाही? विषय एवढाच असतो की आपल्याला लढावं लागतं, आपल्याला सामान्य लोकांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागतं. एखाद्या वेळेस कुठलाही निर्णय घेत असताना चर्चेमध्ये कोणासमोर जर तुम्ही झुकला, समजा दिल्लीसमोर तुम्ही झुकला, तुम्हाला तिथं काय बोलताच नाही आलं, त्यामुळे हा निर्णयच आत्तापर्यंत घेतला नाही, त्याचं नुकसान हे सामान्य लोकांना त्या ठिकाणी होणार आहे. माझं वळसे पाटील साहेबांना एवढंच म्हणणं आहे, शेतकऱ्याचं आंदोलन आहे, तुम्हाला कोणी त्या ठिकाणी थांबवलेलं आहे? शेतकऱ्यांनी आम्हाला विनंती केली, नाशिकला 1-2दा तुम्ही आंदोलन घेतलंय, आता इथं मनसर या भागामध्ये आंदोलन करा. मग आम्ही शेतकऱ्याचं ऐकून आता आंदोलनाला इथं आलेलो आहे. आता तुम्ही मुंबईत, पुण्यात AC मध्ये बसण्यापेक्षा उन्हात एकदा आपण चर्चा करू, लोक काय म्हणतात हे तुम्ही त्या ठिकाणी ऐका. आम्हाला काही राजकीय इथं विरोध करायचा नाही की हा लढा आमचा राजकीय नाही, हा लढा आमच्या शेतकऱ्याचा आहे. त्यामुळे टीव्हीवर प्रतिक्रिया देऊन काय होत नसतं. टीव्हीवर कदाचित आम्ही बोलू शकतो, रस्त्यावर आम्ही बोलू शकतो. सत्तेत जेव्हा तुम्ही असता, सत्तेत विकासासाठी तुम्ही जेव्हा गेला असता, तेव्हा विकास हा सामान्य लोकांचा पण त्या ठिकाणी झाला पाहिजे, ना की आपला आणि आपल्या कार्यकर्त्यांचा. त्यामुळे सामान्य लोकांचा विकास करण्यासाठी हमी भाव चांगला मिळणं हे महत्व आहे. त्यासाठी थोडेसे प्रयत्न करताना भांडताना तरी आम्हाला दिसू द्या. आता MLC इलेक्शनमध्ये तिकीट मिळावी यासाठी आम्ही भांडण बघितलं, आम्ही घोडे बाजार झालेला त्या ठिकाणी बघितला, साध्या कार्यकर्त्यांना बाजूला ठेवून पैशावाल्या लोकांना तिकीट देताना आम्ही बघितलं, करोडो रुपयाची उलाढाल झाली हे आम्हाला समजलं. अरे पण इथं आम्ही मागतोय किती? आता आहे मार्केट 14 रुपयाला, 24 रुपये घ्यायला काय जाते? आम्ही 24 रुपये किलोनी बोलतोय, तुम्ही करोडो रुपयामध्ये खेळता, आम्ही मात्र शेतकऱ्याला रुपयात त्या ठिकाणी बोलतोय. त्यामुळे रुपयाचा मान सन्मान आमच्या शेतकऱ्याला देण्यासाठी सत्तेत असल्यामुळे तुम्ही एकदा लढा, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं स्वागत करू.
आता तुम्ही म्हणाला की सरकार तोंडाला पानं पुसत आहे, पण मग सातत्याने तुम्ही आंदोलन करून जर असंच घडत असेल तर मग शेतकऱ्यांना काय म्हणणार? विषय एवढाच आहे, मला शेतकऱ्यांना सांगायचं आहे, युवांना सांगायचं, आमच्या माता भगिनींना सांगायचं आहे, आपण जर शांत बसणार असू तर आपल्याला कधीच न्याय मिळणार नाही. आपल्याला लढावं लागेल, आपल्या रस्त्यावर उतरावं लागेल. आता मी पुणे जिल्ह्यामध्ये आलेलो आहे. आता पुणे जिल्ह्यामध्ये न आमदारकीचं इलेक्शन आहे, न खासदारकीचं इलेक्शन आहे, न जिल्हा परिषदचं इलेक्शन आहे, न पंचायत समितीचं इलेक्शन आहे. तरी 3 वर्ष आधी आज इथं येण्याचं कारण काय? कारण का आज तुमच्या मालाला हक्काचा भाव जर नाही मिळाला, तुमच्या मुलांना शाळेची फी देता येणार नाही, कॉलेजमध्ये तुमची मुलं कदाचित जायला अडचण त्यांना येणार आहे, तुम्ही घेतलेलं व्याजात जे काही लोन असेल ते तुम्हाला भरता येणार नाही, व्याज तुम्हाला भरता येणार नाही. सामान्य लोक खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी अडचणीत येतील. विषय एवढाच आहे, अजितदादा एवढे मोठे नेते असताना दादांना न्याय तिथं देता आला नाही, पण आम्ही लढतोय. तर मग आज आमचे शेतकरी आणि सामान्य लोक अडचणीत असतील तर आम्हाला तर लढावं लागणारच आहे, आणि त्या हेतूतून आम्ही प्रामाणिकपणे लढतोय. शेवटी बघा, आम्ही पहिलं आंदोलन केलं तेव्हा मार्केट 3-4 रुपयाला होतं, आज मार्केट 14 रुपयाला आलेलं आहे. त्यामुळे कुठं ना कुठेतरी शेतकऱ्याचा प्रत्यक्षपणे फायदा झालेलाच आहे. जो काही नाफेडली 12.5 रुपये रेट डिक्लेअर केला होता, आता 15 रुपये 80 केला आहे, आणि आमची अपेक्षा आहे येत्या काळामध्ये वाढला पाहिजे. जर आज सगळ्यांनीच विचार केला कशाला लढायचं, सत्तेत जाऊन मांडीला मांडी लावून लाचार व्हायचं, हे आम्हाला मराठी माणसांना त्या ठिकाणी जमणार नाही. म्हणून आम्ही प्रामाणिकपणे इथं लढतोय, संघर्ष करतोय. यश अपयश हा विषय नंतरचा, लढणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने, आणि ही भूमी तुम्हाला माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी आहे, त्यांच्या जन्माने पवित्र झालेली ही भूमी, आणि या भूमीमध्ये येऊन हे आंदोलन करणं ते सुद्धा रयतेच्या लोकांसाठी, म्हणजे सामान्य लोक, सर्व जाती धर्माच्या, हे आमची भूमिका आहे आणि हा आमचा विचार आहे. कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय दादा. गारपिटीने कांदा खराब झाला मोठ्या प्रमाणात, त्यामुळे शेतकऱ्यांना साठवता आलं ना, अवघं 7 ते 8 रुपये किलो विकावा लागला. आता जरी बाजार वाढले तर ज्या शेतकऱ्यांनी तोट्यात कांदा विकलाय त्यांच्या बाबत विचार होणार का नाही? म्हणून आम्ही सरकारला काय म्हणतोय, ज्या लोकांनी घाई गडबडीने, कारण का गारपीट झाल्यामध्ये आणि अवकाळी पाऊस झाल्यामुळे कांद्याचं जे किपिंग क्वालिटी आहे, ज्याला आपण जास्त दिवस ठेवणार, कारण रब्बी कांदा हा आपल्याला जास्त दिवस ठेवता येतो, पण अशा पद्धतीने नुकसान झाल्यामुळे हा कांदा आपल्याला ठेवता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाई गडबडीने जो कांदा विकलाय त्याला 10 ते 15 रुपये अनुदान ज्या शेतकऱ्यांनी विकले त्यांना तुम्ही द्या, आणि याच्या पुढे विकणारे जे कुठले शेतकरी असतील त्यांना तुम्ही 24 रुपये द्या. एवढंच आमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये मत आहे. दादा, खरं तर त्यांनी सांगितलं की दिल्लीला जी बैठक झाली त्यामध्ये सुट्ट्या आलेल्या आहेत, कालचा दिवस फक्त कामकाजाचा झालेला आहे. 10 जून पर्यंत खरं तर सरकार काहीतरी तोडगा काढेल असं वळसे पाटील या ठिकाणी म्हणतात. त्याच्याकडे कसं पाहता? वळसे पाटील साहेबांना मला एवढंच सांगायचं आहे, जेव्हा सुशांत सिंग राजपूतचा तिथं आत्महत्या झाली होती, त्याचं राजकारण भाजपली केलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि जेव्हा तिथं मागणी केली की आपला हा विषय आता CBI कडे दिला गेला पाहिजे, आणि CBI तो मान्य केला पाहिजे लगेचच्या लगेच, 1 दिवसामध्ये विषय बिहारवरनं डायरेक्ट दिल्लीला गेला, दिल्लीने ते मान्य केलं. मग राजकीय भूमिका घेत असताना तुम्ही पटपट निर्णय घेता, आणि इथं मात्र आमच्या शेतकरी सामान्य लोकांचा विषय आल्यानंतर तुम्ही म्हणता सुट्टी आली, हे झालं ते झालं. बरं, नीटची परीक्षा घेतल्यानंतर नीटमध्ये काही पुरावे आपल्याला मिळतील म्हणून जे एज्युकेशन कार्यालय दिल्लीचं ते तुम्ही जायला रविवारी तुम्हाला मोकळे, आणि इथं मात्र तुम्हाला शेतकऱ्यासाठी निर्णय घेण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. अजितदादांना न्याय देण्यासाठी तुम्ही 5-5 महिने त्याच्यामध्ये घालवता. त्यामुळे कुठं ना कुठंतरी हे सरकार कुठेतरी मोजकी नाहीतर राजकीय भूमिका तिथं घेते. याच्यात मरतंय कोण? तर हा शेतकरी मरतोय, सामान्य लोक मरतात. आता तुम्ही माजी मंत्री आहात, तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष राहून गेलेला आहात, तुमचं वजन आहे, मग ते वजन वापरून 12 वाजता जी तिथं कॅबिनेट बैठक तिथं सुरू आहे, लगेच निर्णय घेण्यासाठी सांगा. दिल्ली तुमचं ऐकत नसावं, महाराष्ट्र ऐकते का हे जरासं लोकांना त्या ठिकाणी कळू द्या. आणि देवेंद्र फडणवीस साहेब दुर्दैवाने काय म्हणतात की जेव्हा केव्हा असं आंदोलन केलं जातं ही राजकीय भूमिका आहे. आता देवेंद्र फडणवीस सोलापूरला जेव्हा तिथं अतिवृष्टी झाली होती, गेले शेतकरी म्हणलं अहो आमचं सगळं गेलं, पार माझं घरदार गेलं, 50,000 हेक्टरी द्या. तर शेतकऱ्यांनाच ते म्हणतात की तुम्ही राजकारण करताय. आम्ही शेतकऱ्यासाठी लढतोय, आम्ही राजकारण करतोय. मला असं वाटतं की सामान्य लोकांचं जे आज आम्ही राजकारण करतोय आणि आमच्या विरोधकाला म्हणजे सत्ताधाऱ्यांना हे राजकारण वाटत असेल तर मला त्यांना एवढंच सांगायचंय, हेच राजकारण बरं आहे. तुमचं घोडेबाजार करण्याचं, पैशाचं, गुंडाशाहीचं, दबावतंत्राचं राजकारण आम्हाला नको.